या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। राज्याचे माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख आपल्या सोबत आहे। आज 75 अमृत महोत्सव सोहळा मोठ्या आनंद उत्साहात साजरा झाला। सर, काय सांगू शकाल? आज अमृत महोत्सव सोहळा मित्रमंडळींनी साजरा केला, काय सांगू शकाल सर? माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं नियोजन करून मोठ्या प्रमाणे मला पुन्हा आठवण करून दिली, जाणीव करून दिली की असंख्य लोक माझ्यासोबत असल्यामुळं मी सातत्यानं त्यांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं कार्यरत राहावे अशा प्रकारची एक आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली। मी अत्यंत समाधानी आहे। जे काही आत्तापर्यंत मिळालं त्या संदर्भात आणि यांचं प्रेम पाहून मी भारावून गेलेलो। त्या सर्वांना हात जोडून माझी नम्र विनंती आहे की असंच आपण एक दुसऱ्याच्या साथीनं पुढं जात राहू अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा। सर, सुप्रियाताई आपल्या कार्यक्रमाला आल्या, त्यांच्याकडे लग्न आहे, परंतु त्या लग्न सोहळ्यात सुद्धा इथं तुम्हाला वेळ दिला, काय सांगू शकाल सर? ही प्रामाणिकतेची पावती आहे। जो माणूस सातत्यानं आपल्या वडिलांसोबत राहिला, त्याचा जर कुठला कार्यक्रम होत असेल आणि आमंत्रण दिलं जात असेल तर आपण जाणं ही आपली जबाबदारी आहे। या जबाबदारीतून त्यांनी पण पवारसाहेबांच्या पावलावर पाऊल उठवून निश्चितच लोकसंग्रहामध्ये कुठेही मागं राहणार नाही। तसंच राजेंद्रजी बहुरूपी सर, काय सांगू शकाल सर? आपण भैयासाहेबांसोबत क्षणोक्षणी राहतात, काय सांगू शकाल? आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आजच्या काळात जे आदरणीय दादांसारखं नेतृत्व, कर्तृत्व आणि देवत्व हे सर्व देऊनसुद्धा कधी त्यांनी म्हटलं नाही की मी लोकांसाठी हे केलं, मी लोकांसाठी ते केलं। आज जर खऱ्या अर्थानं आज जे पाणी पितो आपण, आज जे शेतीच्या बाबतीत आपले ते फळबागा झाल्या, म्हणजे ते भाषणात सांगितलंच आहे की त्यांनी शेतीवर लक्ष देऊन आज जर त्यावेळेस कोल्हापुरी बांधारे झाले नसते, त्यांनी ते शासनात राहून आपल्या भागात केलं नसतं, तर आज आपल्याला जी परिस्थिती होती त्यावेळेस जे बोर करूनसुद्धा पाणी नव्हतं, विहिरीत तर नव्हतंच, ते आज त्यांची देण आहे। अमरावतीला पाणी पाजण्याचं म्हणजे त्यावेळेस त्यांनी एका वेळेस 90 कोटी, आज त्याचा हिशोब केला तर ते 900 कोटी होते, आणि एक तेच काम पकडलं, दुसरं पुनर्वसनचं काम पकडलं तर हे कितीतरी कोटी होते त्या वेळचे याच्यामुळे। म्हणजे सर्वात मी असं म्हणेन की आजपर्यंतच्या काळात सर्वात जास्त निधी जर कोणा आणला असं तो आदरणीय दादांनी आला। आम्हाला ते नेतृत्व भेटले हे आमचं भाग्य आहे। दुसरं, त्यांनी जे कर्तृत्व केलं हे महाराष्ट्रात आबा पाटील नंतर जे काही नेमके 2-4 नावं आहे त्यांच्यात आहे। कधी कुठलं निष्कलंक, कुठलाही डाग नाही, कुठलाही भ्रष्टाचारासारखं नाही, असं नेतृत्व आम्हाला भेटलं। आणि देवत्व, ज्यांनी अनेकांना रोजगार दिला, अनेकांची कामं केली, अनेकांना काही संस्था दिल्या, परमिशन दिली, सर्व गोष्टी केल्या, पण कधीच मी हे केलं, मी त्याला ते दिलं हे म्हटलं नाही। असं हे महान नेतृत्व आम्हाला भेटलं, आणि असंच नेतृत्व नेहमी आमच्यासोबत त्यांना 100 वर्ष पूर्ण होऊन आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभावं, हेच या दिवशी मी त्यांच्या शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या आनंद उत्साहाने हर्षवर्धन देशमुख मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला। आपल्यासोबत किशोरजी भोंडसर सर, काय सांगू शकाल? एक चांगला अस्मरणीय सोहळा संत्रानगरीमध्ये आज साजरा झाला, काय सांगू शकाल? आज संत्रानगरीमध्ये एकदम हर्षवर्धन दादा देशमुखांचा 75वा वाढदिवस अस्मरणीय असा झाला, आणि ते वरुड मोर्शी मतदारसंघाचे 3 वेळा लोकप्रतिनिधी होते, आणि 3ही वेळा त्यांनी जे कामं विकासाभिमुख जे कामं केले ते या मतदारसंघासाठी आजपर्यंतही त्या कामाचा जो उपयोग आहे, डॅम असो किंवा शेतीसाठी असो किंवा सगळ्या जनतेच्या जे लोकाभिमुख कामं केले ते एकदम अविस्मरणीय, आणि त्यांच्या वाढदिवसासाठी सगळ्यांनी त्यांना भरभरून कौतुक केले।
आजच्या या सोहळ्यानिमित्त विविध मान्यवरांनी या सोहळ्याला भेट दिली आणि म्हणजे यशवंतराव देशमुख यांच्या वाढदिवसात त्यांना दीर्घ आयुष्य लाभो याकरता त्यांनी शुभेच्छा दिल्या. आजचा ह्या कार्यक्रमाच्या अस्मरणीय सोहळ्याचा सर्व वरुडकर साक्ष पाहत राहा. कॅमेरा निकू बावनीसह प्रवीण सारखं चुळामणी न्यूज पोर्टल.